नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल VG क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो, आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की मार्च महिन्यामध्ये कुठल्या भरतीचं जे आहे वेळापत्रक आपल्याला बघायला मिळू शकते आणि परीक्षा जी आहे कुठल्या होणार आहेत, तर ती सर्व माहिती बघा आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली होती मित्रांनो। आणि त्यासोबतच जे आहे आता या महिन्यामध्ये आपल्याला कारागृह विभाग, तर त्यानंतर MIDC विभाग ह्या ज्या परीक्षा तिथे बघायला इथे मिळणार आहेत। आणि तुम्हाला माहीत असेल कारागृह विभागाची सुद्धा तिथे वेळापत्रक हॉल तिकीट तिथे आलेलं आहे मित्रांनो, आणि त्यांची एक्झाम इथे लवकर होणार आहे। आणि त्यासोबतच आपण MIDC भरतीवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो। त्यामध्ये आपण जे आहे मार्च महिन्यामध्ये MIDCचं वेळापत्रक येणार आहे यासंबंधी इथे बोललो होतो, आणि या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा ते बघणार आहोत। तसेच त्यासोबत बघा जे ZPची जे परीक्षा बाकी आहे ज्या पदांची, त्यामध्ये बघा ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविका हे जे पदं त्या अंतर्गत येतात त्यासंबंधी सुद्धा इथे अपडेट इथे घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जी भरती आहे मित्रांनो, यांचं बघा इथे वेळापत्रक इथे आलेलं आहे। आणि तुम्ही यामध्ये वेळापत्रक ऑनलाईन परीक्षा देणे ते बघू शकता। तर बघा इथे लघुलेखक उच्च श्रेणी गट क, त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी गट क व लघुलेखक लघु टंकलेखक गट क या पदांची जी परीक्षा आहे ते 30 मार्च 2024ला इथे होणार आहे। आणि त्यासोबतच कनिष्ठ अभियंता गट क याची 2 एप्रिल 2024ला होणार आहे। त्यानंतर कार्यकारी अभियंता आणि जय अभियंता स्थापत्य गट अ याची 3 एप्रिल 2024ला इथे होणार आहे। त्यानंतर लेखा अधिकारी गट ब, त्यानंतर वरिष्ठ लेखपाल गट क 3 एप्रिल 2024ला इथे होणार आहे। त्यानंतर रचनाकार, त्यानंतर उपरचनाकार, सहाय्यक रचनाकार गट ब यांची जी आहे 3 एप्रिल 2024ला इथे होणार आहे। तर अशा प्रकारे जे तुमचं MIDCचं वेळापत्रक बघा इथे आलेलं आहे। आणि त्यासोबतच जे आहे यांनी काही सूचनासुद्धा येथे दिलेल्या आहेत हॉल तिकीट संदर्भात। जे तुमचं हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या बघा 7 दिवस आधी येथे येणार आहे, या संबंधित बघा इथे यांनी ते सांगितलेलं आहे। परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल व संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावीत व ऑनलाईन परीक्षा या परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार असल्याचे उमेदवारांनी येथे निवडलेले परीक्षा केंद्रच बघा त्यांना तिथे मिळणार आहे। अशा प्रकारच्या बघा काही सूचना इथे यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो। तर बघा यांचं हॉल तिकीट येताच तुम्हाला जे आहे तिथे कळवण्यात येणार आहे व्हिडिओद्वारे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर बघा आपल्या टेलिग्राम चॅनल जर आतापर्यंत जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आपण यावरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत असतो। तर बघा आता येऊ आपल्या मुद्द्याकडे, ते म्हणजे जिल्हा परिषदचे जे बघा ज्या पदांची परीक्षा बाकी आहे त्यांच्याकडे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदची परीक्षा आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे पेसाची पिटिशन असल्यामुळे जे आहे ही एक्झाम आतापर्यंत त्या संबंधित कुठली अपडेट बघा येथे आलेली नाही आहे। परंतु जे पिटिशन बघा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकलेली आहे त्यावरती जे आहे पुढची तारीख जी आहे ते मिळत आहे मित्रांनो। तर बघा आता एप्रिल महिन्यातली 9 तारीख बघा येथे मिळालेली आहे, आणि ही जी तारीख आहे कॉम्प्युटर जनरेटेड येथे तारीख आहे मित्रांनो। आणि त्यानंतर जेव्हा पेसाचा बघा हा रिझल्ट जो आहे यावरती काय निर्णय होतो, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निकाल येतो, तर त्यावरती जे हे डिपेंड राहणार आहे की जे आरोग्यसेवक, सेविका आणि ग्रामसेवकची जे परीक्षा बाकी आहेत यांचा ह्या परीक्षा केव्हा होतील। तर सध्या तरी ह्या परीक्षा घेण्याबाबत जे आहे जिल्हा परिषदेकडून कुठली हालचाल बघा येथे दिसत नाही आहे मित्रांनो। म्हणून जे आहे पूर्ण जे आता एकच मार्ग आहे तो म्हणजे असा की पेसाचा निर्णय आल्यानंतर जो आहे यामध्ये काय पर्याय आहे तो तिथे आपल्याला बघायला मिळू शकतो। तर पहा आपण व्हिडिओ थांबवूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।